इयत्ता 12वी विषय मराठी उपयोजित मराठी क्रमांक 2 माहितीपत्रक स्वाध्याय कृती. तर यामधील पहिला असा प्रश्न आहे, माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा. उत्तर: माहितीपत्रक म्हणजे एखाद्या उत्पादन, सेवा, संस्था किंवा योजनेची संक्षिप्त, अचूक व आकर्षक माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. हे पत्रक लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक माहिती सोपे आणि समजण्यासारख्या भाषेत देण्यासाठी वापरली जाते. माहितीपत्रक हे एक प्रकारे अप्रत्यक्ष जाहिरात साधन असून ग्राहक आणि संस्था यांच्यातील संवादाचे माध्यम ठरते. यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होते आणि ते संबंधित गोष्टीबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त होतात. उदाहरण: एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयाने नवीन विज्ञान शाखा सुरू केली असल्यास त्या संदर्भात विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देण्यासाठी तयार केलेले पत्रक म्हणजे माहितीपत्रक. त्यामध्ये महाविद्यालयाचे नाव, पत्ता, सुविधा, प्रवेश प्रक्रिया, फी, संपर्क क्रमांक, शिष्यवृत्तीची माहिती तसेच भविष्यातील संधी यांचा समावेश असतो. थोडक्यात ग्राहक किंवा लोकांपर्यंत आवश्यक माहिती प्रभावीपणे, आकर्षक पद्धतीने व कमी वेळात पोहोचणारे लिखित साधन म्हणजे माहितीपत्रक होय. 2. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा. आकर्षक मांडणी. भाषाशैली. उत्तर: आकर्षक मांडणी. माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक, नीटनेटकी आणि लक्ष वेधून घेणारी असावी. माहिती सरळ, स्पष्ट व व्यवस्थित क्रमाने मांडलेली असावी. रंगीत छपाई, योग्य आकार, ठसठशीत शीर्षक, चित्रे व आकर्षक डिझाईन यांचा वापर केल्यास माहितीपत्रक अधिक प्रभावी बनते. पहिले पृष्ठ विशेष आकर्षक असावे, जे पाहताक्षणी वाचण्याची इच्छा निर्माण होईल. मांडणी सरधोपाट न ठेवता वेधक आणि वेगळी असावी. भाषाशैली. माहितीपत्रकाची भाषा सोपी, स्पष्ट, समजण्यास सोपी आणि प्रभावी असावी. शब्दयोजना मनाला भिडणारी व आकर्षक असावी, जेणेकरून वाचकाची उत्सुकता वाढेल. भाषा पालाळित नसून संक्षिप्त व नेमकी असावी. कमी शब्दात जास्त अर्थ व्यक्त करणारी आणि वाचकाला प्रभावित करणारी भाषाशैली माहितीपत्रकासाठी आवश्यक असते. प्रश्न तिसरा आहे, थोडक्यात माहिती लिहा. माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे. उत्तर: माहितीपत्रकाची गरज आजच्या काळात जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये भासते. लहान फळे भाज्या विक्रेते, किराणा दुकाने, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर तसेच मोठे उद्योगधंदे आणि कंपन्या यांनाही माहितीपत्रक आवश्यक असते. हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, पर्यटन संस्था, प्रवासी कंपन्या, बँका, पोस्ट, पतसंस्था, बचत गट, सहकारी संस्था, हॉस्पिटल्स, औषध निर्मिती संस्था तसेच शैक्षणिक संस्था यामध्येही माहितीपत्रकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सांस्कृतिक व क्रीडा संस्था, नाट्यगृहे, सिनेमागृहे, विविध प्रशिक्षण वर्ग, अभ्यासक्रम तसेच सामाजिक संस्था यांनाही लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी माहितीपत्रकाची गरज भासते. जिथे जिथे लोकांचे लक्ष वेधून घेणे, जनमत आकर्षित करणे आणि सेवा किंवा उत्पादनाची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे आवश्यक असते, तिथे माहितीपत्रक महत्त्वाची भूमिका बजावते. माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच. उत्तर: माहितीपत्रक हे अप्रत्यक्ष जाहिरातीचे एक प्रभावी आणि परिणामकारक साधन आहे. यामध्ये उत्पादन, सेवा किंवा संस्थेची माहिती आकर्षक, संक्षिप्त आणि वाचनीय स्वरूपात दिली जाते. थेट जाहिरात न करता माहितीच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे काम माहितीपत्रक करते. त्यामुळे वाचकाच्या मनात कुतूहल, उत्सुकता आणि विश्वास निर्माण होतो. माहितीपत्रक वाचल्यानंतर ग्राहकाला संबंधित उत्पादन किंवा सेवेबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होते आणि तो त्या दिशेने आकर्षित होतो. अशा प्रकारे माहितीपत्रक ग्राहक आणि उत्पादन यांच्यात एक नाते निर्माण करते. त्यामुळे माहितीपत्रक हे जाहिरातीचेच अप्रत्यक्ष पण अत्यंत प्रभावी स्वरूप आहे. प्रश्न चौथा, माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर:
माहितीपत्रक हे आजच्या आधुनिक काळात अत्यंत उपयुक्त साधन आहे. कोणत्याही उत्पादन, सेवा किंवा संस्थेबद्दलची संक्षिप्त व आवश्यक माहिती लोकांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक उपयोगी ठरते. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या सर्व माहिती मिळते आणि त्यांचा वेळ व श्रम वाचतो. माहितीपत्रक वाचल्यानंतर ग्राहकाच्या मनात कुतूहल आणि उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे तो संबंधित सेवा किंवा उत्पादन वापरण्यास प्रवृत्त होतो. तसेच माहितीपत्रक हे दीर्घकाळ जपून ठेवता येते, त्यामुळे गरज पडल्यास त्याचा पुन्हा उपयोग करता येतो. ग्राहकांच्या दैनंदिन गरजा, समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन माहिती दिल्यास माहितीपत्रक अधिक उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ भेसळ ओळखणे, कीटकनाशकांची माहिती, शैक्षणिक संस्था, बँका किंवा हॉस्पिटल्सची माहिती. यामुळे लोकांना प्रत्यक्ष फायदा होतो. थोडक्यात माहितीपत्रक हे ग्राहक आणि संस्था यांच्यातील प्रभावी दुवा असून माहिती देणे, जनजागृती करणे आणि ग्राहकांना आकर्षित करणे या सर्व दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न 5वा, महाराष्ट्रीय पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा. उत्तर: 1. भोजनगृहाचे नाव, लोगो आणि आकर्षक घोषवाक्य. 2. भोजनगृहाचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल व कार्यरत वेळा. 3. भोजनगृहाची संक्षिप्त ओळख व पार्श्वभूमी. 4. महाराष्ट्रीय पद्धतीच्या भोजनाची वैशिष्ट्ये व खास पदार्थांची माहिती. 5. मेन्यू कार्डमधील पदार्थांची यादी, उदाहरणार्थ पुरणपोळी, भाकरी, झुणका भाकर, आमटी, भात इत्यादी. 6. दरपत्रक किंवा किंमत याबाबतची माहिती. 7. स्वच्छता, आरोग्य व दर्जाबाबत घेतली जाणारी काळजी. 8. बसण्याची व्यवस्था, वातानुकूलन, कौटुंबिक सुविधा इत्यादी. 9. घरपोच सेवा उपलब्ध असल्यास त्याची माहिती. 10. विशेष ऑफर्स, सवलती किंवा सणासुदीची मेनू. 11. ग्राहकांची पसंती आणि अभिप्राय. 12. भोजनगृहापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किंवा नकाशा. 13. ऑनलाईन ऑर्डर किंवा बुकिंगची सुविधा असल्यास त्याची माहिती. 14. फोटो किंवा आकर्षक चित्रे. 15. भोजनगृहाचे उद्दिष्ट व ग्राहक सेवेचा दृष्टिकोन. प्रश्न 6वा आहे, एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा. उत्तर: तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लिहू शकता. या पद्धतीने आकर्षक माहितीपत्रक तयार करून